मध्ये इथे मात्र होईल परिवर्तन. टिटवाला परिसरातील एक जबरदस्त आवाज, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आणि आउट ऑफ महाराष्ट्र आमचे गुरुवर्य मनोज कारवे सर. थँक्यू सो मच. हॅलो. धन्यवाद. थँक्यू सो मच रिस्पेक्टेड कॉमेंटेटर राजू जाधव सर. छान पद्धतीने प्रत्येक इनिंगमध्ये आपला शब्द फेकीच्या माध्यमातून एक चांगला रंग भरतायत आणि गेलेला सामना कसा खेचून आणायचा हे भाऊसेने दाखवून दिला आपल्याला. म्हणून तर धाडसी व्यक्तिमत्व आहे. मी उल्लेख केला होता दुपारपासून, मी त्यांचा उल्लेख करतो की या व्यक्तीमध्ये देवाने फार मोठं सामर्थ्य दिलेलं आहे आणि म्हटलं जातं की जगामध्ये ज्याच्याकडे हिंमत आहे त्यालाच किंमत असते. स्वागत. ज्ञानेश्वरजी केणे साहेबांचं आगमन झालं, आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026च्या दुसऱ्या दिवसातील या अंतिम टप्प्यामध्ये नवीन सामना आपल्या भेटीस आलाय. के जीवदानी मानुली पाडा विरुद्ध सिरॉन स्पोर्ट्स कोंढेरी असा सामना इथे पेश केला जातोय. दोन्ही पण संघाने आजच्या दिवसामध्ये एक सामना जिंकल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या कारणाने आता मात्र या ठिकाणी ही मॅच अगदी आपल्याला फार मोठी आनंददायी असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि प्रेक्षक आमचे मायबाप ह्या क्रिकेटचा आनंद मनमुराद पद्धतीने लुटत असताना आमचे निंबोलीचे भाचे म्हणजे आमचे सुतार कंपनीचे भाचे सुद्धा आमच्यामध्ये देवेश अनंता कांबेरे, देवेशचं सुद्धा स्वागत करतोय. आणि त्यांचे मामा म्हणजेच पंच संजयजी परशुराम सुतार, असं नुकतं त्यांनी सांगितलं देवेशाने की मामा माझं नाव घ्या ना तुम्ही, मी तुम्हाला संध्याकाळी चॉकलेट देईन, असं तो म्हणाला मला. आणि त्या देवेशचं आम्ही स्वागत करतोय. क्रिकेटचं वेळ प्रत्येकाला मैदानामध्ये घेऊन येत असतं, लहान बाळ असो किंवा वरिष्ठ व्यक्ती असो. हा असा अनोखा खेळ आहे की जो अनेकांना पसंतीला येत असतो आणि म्हणून तर या क्रिकेटच्या जगताला या क्रिकेटने वेळ लावलेला आहे. या खेळाने आपण बघितलं असेल की अमेरिकेचा देश उद्या आपल्या विरुद्ध खेळणार आहे. उद्याची एक मॅच आहे USA म्हणजे अमेरिका. आधीच्या काळामध्ये अमेरिकेला क्रिकेट आवडत नसायचं, त्यांचा जास्त भर टेनिसवरती होता. म्हणजे तो टेनिस क्रिकेट कुठला, सानिया मिर्झाचा, लेंडर पेस सानिया मिर्झा. त्या क्रिकेटला फार मोठी श्रीमंती प्राप्त करून दिली होती अमेरिकाने, ज्याला आपण विम्बल्डन म्हणतो. पण तो संघ होता, त्यांनी बघितलं की क्रिकेटचा प्रवाह जगभर पसरलेला असताना आपण सुद्धा तो क्रिकेटमध्ये चांगले खेळाडू घडवले पाहिजे आणि तो संघ आपल्या इंडियामध्ये आलेला आहे. उद्या आपली मॅच आहे त्यांच्या विरुद्ध, पहिली वर्ल्ड कपची मॅच असेल USA विरुद्ध इंडिया. आणि इथे जाऊया आता आपण के जीवदानी विरुद्ध सिरॉन स्पोर्ट्स कोंढेरी. सलामीचे फलंदाज दिनेश आणि विश्वनाथ. भाऊच थोडेसे मागे राहिलेत, दिनेशला प्रमोट केले आणि गोलंदाज आनंद आहे. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, अगदी बॅटच्या पट्ट्यात मेला, तिथे मिडॉलला फिल्डिंग झाले, डायरेक्ट हिट झालं होतं, नेम हुकला तिथे. अगदी पहिल्याच चेंडूमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळालं एकाच चेंडूमध्ये. हेच तर क्रिकेट आहे. चेंडू कसं सांगेल, काय दाखवेल, काय चित्र पाहायला मिळेल, हेच तर क्रिकेटचा आनंद. आणि ह्या आनंदाच्या गाथा आणि लाटा आपण पाहतो ह्या क्रिकेट स्वरूपी स्पर्धेच्या निमित्ताने, ह्या सामन्याच्या निमित्ताने. धावसंख्या सुरू झाले, विश्वनाथ ऑफ द मार्क. आधीच्या सामन्यामध्ये विश्वनाथ लवकर बाद झाले होते, पण इथे मात्र दिनेशला प्रमोट केलं. तर दिनेश आता जबाबदारी स्वीकारेल, कारण इथे कॉम्बिनेशन वापरलं ही चांगली रणनीती आहे भाऊस यांची. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन असलं की डोकेदुखी असते समोरच्या संघाच्या समोर, पण त्या डोकेदुखीला न जुमानता सुद्धा संघ जो चांगली कामगिरी करू शकतो तो ह्या डोकेदुखीच्या अगेन्स्ट सुद्धा चांगला फेस करत असताना चांगली बॉलिंग करून विकेट प्राप्त करू शकतो. आणि ही क्षमता दाखवली पाहिजे इथे सिरॉन स्पोर्ट्स कोंढेरी संघाकडून.
बघायचं आपल्या डीपमध्ये मिड विकेट घेतला अगदी आई गावते स्टँडच्या समोर, तिथे फिल्डर तैनात आहे आणि एक लॉंग ऑन सरळ आहे, सरळ रेषेमध्ये दोन्ही फिल्डर आहे. इथे ड्राईव्ह केला, इथे झालाय ओ मिस फिलिंग थोडीशी शॉर्ट मिड विकेटला, तिथे फिल्डर तैनात आहे, चेंडू निसटता पकडला गेला तिथे आणि एकही धाव नाही. चांगला स्ट्रोक होता, इथपर्यंत कडक आवाज आला, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. हा आवाज सुद्धा गोड असतो आणि कर्णमधूर आवाज आला की प्रत्येक प्रेक्षकांमध्ये जल्लोष निर्माण होत असतो. जसं भाऊसेनाचा आवाज झाला, आपण स्वागत केलं आणि एक चांगला शानदार जानदार बहारदार इथे वातावरण तयार झालं होतं आणि झालेलं सुद्धा आहे. इथे बघा हा खराब शॉट आहे, तिथे फिल्डर पोहोचलाय चेंडूच्या खाली, झेल टिपलाय लॉंग ऑनला आणि दिनेशची खेळी संपुष्टात. पहिला धक्का लागतोय, लेफ्ट हँडर दिनेश बाद. फार मोठं योगदान ह्या क्रिकेटच्या परिसराला. म्हणजे मी बिझनेसमॅन आहे, मी उद्योजक आहे, तरी सुद्धा माझ्या परिसरातील क्रिकेटला मी कसं पुढे नेऊ शकतो, ही जबाबदारी मी स्वीकारल्यानंतर मी काय करू शकतो याचं मागच्या 2-3 वर्षामध्ये लेखाजोखा जर बघितला तर एक जबरदस्त उभारी घेतली आहे आपल्या परिसरातील क्रिकेटने. त्याचं कारण म्हणजे आपल्या अध्यक्ष सन्माननीय भाऊ शेलारच्या हातामध्ये ती जबाबदारी आणि त्याच्या हातात बॅट पाहतो आपण, ते आले स्ट्राईक एंडला. हो 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 हो, तिथे क्लीन बॉल झाले भाऊस, काहीसा चेंडू टर्न झाला आणि त्या स्विंगिंग चेंडूला सामोरं जात असताना भाऊस तिथे फळाचीत होत असताना फार मोठा धक्का पुन्हा द्यायला लागला भाऊसच्या नावाने आणि फलंदाज बाद झाले. त्यानंतर भाऊसाने एक ओरपीच चेंडूला मोठा फटका मारायचा नाद केला, तिथे चेंडू टर्न झाला, त्या कारणाने बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला आणि परिणाम बघितलं की तिथे अगदी त्रिफळाचीत झाले आणि मोठा धक्का लागल्यानंतर पेक्षा सुद्धा नाराज झाले की त्यांना सुद्धा आनंद वाटला असता की भाऊसने बॉलिंग तर सुंदर केली, पण त्यांची बॅटिंग एक लाजवाब बघायची होती, पण हरकत नाहीये. अजून ते पुढच्या फेरीमध्ये जर पोहोचले तर आपण नक्की त्यांचा परफॉर्मन्स बघू. इथे विकेटचं पतन, एका धावेवरती 2 गडी बाद ड्राईव्ह केलेला आहे. ओ हो हो, इथे वाईडीस लॉंग ऑफला ज्याने झेल टिपला होता तो वेगाने येते, चांगली फिल्डिंग करतो आणि एक सिंगलची प्राप्ती झाली आहे. 2 धावा, 2 गडी बाद टीम KS जीवदानी. बॉलर आहे आनंद, ज्या आनंदने आपल्या संघाला श्रीराम कोंडेरीला आनंद दिलाय म्हणू शकतो आपण, कारण पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे जर मोहरे टिपले म्हणजे चांगली बॉलिंग आनंदकडून होत असा ड्राईव्ह करतोय, फॉलो टप्प्याचा चेंडू वापरला जातो, तिथे मिड ऑन फिल्डिंग करतोय, डायरेक्ट हिट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला गेला होता जसा पहिल्या चेंडूमध्ये त्याने केला. काय फिल्डिंग करतोय सुंदर, मिड ऑनचा फिल्डर ऋतिक आहे. ऋतिक रोशन भरी फिल्डिंग करत असताना आमचे पाहुणे येत आहेत बघा, या विकेची फिरगाणे कालच्या दिवसापासून ते फार मोठी बक्षिसं लावत आहेत, आमचे गावकरी सुद्धा आहेत आणि इथे पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे असे मला रवी मांजरे सांगतायत. आनंदने याचं अगदी उदाहरण पेश केलं होतं. भाऊसने इथे बॅकफुटला गेला, झेलचा प्रयत्न केला गेला होता पॉइंटला आणि तिथे मात्र चेंडू निसटला जातोय अगदी वाईडीज थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 4 रन. विकेट सुद्धा गाजता येते आणि फटका सुद्धा गाजला होता, अगदी प्रेक्षणीय फटका लागला, बॅकफुटला जाऊन अगदी युक्तिवाद दाखवणारा फटका सजवला होता. युक्ती श्रेष्ठ आहे, ड्राईव्ह केला बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह पास तिथे होत असताना मिड ऑन नाही आणि तिथे वाईडीस मिडविकेटचा फिल्डर बीट करून 2 फिल्डच्या मधून चेंडू जात असताना सीमा रेषेच्या बाहेर प्रेक्षणीय खणखरीत चौकार.
नक्कीच जो नादी लागेल त्याचे 12 नक्कीच वाचतील असंच आपल्याला वर्तमान काळ सांगतो. आणि इथे धावसंख्या सांगत असताना आपल्याला 11 पाहतो आपण. 2 लागोपाठचे चौकार इथे अति उल्लेखनीय लगावले बॅट्समन विश्वनाथने. सूत्र हातात घेतलेले आहेत. आधीच्या सामन्यात मी नाही खेळलो म्हणून काय झालं, खूपच जास्त शफल झाले, चेंडूला येऊ दिला आणि अगदी बॉलरने फॉलो केलं विश्वनाथला. इथे थोडीशी मिसफिलिंग झाली, चेंडू शोधतायत, निसटतोय. 3 फिल्डर लागले तिथे उचलण्यासाठी, इतका जड झाला चेंडू तिथे. 3 तिथे फिल्डर येईपर्यंत 2 धावा आणि इथे 3-13 होत असताना धावसंख्या 13 वरती 2 गडी बाद. हीच तर तेरदा तेरपीट करत असतो. चेंडू तुम्हाला कशी हुलकावणी देईल सांगू शकत नाही, म्हणून नेहमी तयार राहायचं असतं. म्हणतात ना की हल्लीच्या काळामध्ये माणूस आणि हवामान कसं कधी बदललेल सांगू शकत नाही, म्हणून माणसाने तयार राहायचं असतं ते कठीण प्रसंग झेलण्यासाठी. अशा अनेक कठीण प्रसंग येत असतात, त्याला धैर्याने जो सामोरा जातो तोच या जगामध्ये टिकू शकतो. अन्यथा अगदी घाबरणाऱ्या व्यक्तीला इथे टिकाव नाही अजिबात या आधुनिक काळामध्ये. म्हणून धाडस महत्वाचं म्हणून म्हटलं जातं की ज्याच्याकडे हिंमत आहे त्याच्याकडेच किंमत असते आणि त्यालाच किंमत म्हणून म्हटलं जातं आणि गणलं जातं जगाच्या पटलावरती. म्हणून नेहमी म्हणत असतो आपण की जगाच्या पटलावरती तुम्ही अशी काय कामगिरी करा की जगाने तुम्हाला फेसबुक होती नव्हे, इंस्टाग्राम होती नव्हे, व्हॉट्सअप होती नव्हे, तर तुम्हाला गुगलवरती सर्च केलं पाहिजे की कोण आहे निलेश पंडित शेलार, कोण आहे भाऊ शेलार. त्याचं सर्चिंग केलं पाहिजे आणि ते सर्च केल्यानंतर त्याचं नाव समोर येतं, त्याचं कार्य समोर येत असतं. तसं परफॉर्मन्स तुम्ही ते कार्य केलं पाहिजे. उडवलाय चेंडू, हा फॉल तिथे दूर होती, फिल्डर आहे तो पोहोचतोय आणि वेगाने झेल टिपला मिड विकेटला, फलंदाज फेल. टप्पा पायाच्या जवळ पडला, बॅट आणि पॅडच्या मधून निसटला चेंडू विकेट किपरने गॅदर करत असताना ह्या डॉटनी ह्या षटकाची सामता केली कपिल नावाच्या गोलंदाजाने. जे षटक हाताळलं ज्यामध्ये सक्सेसफुल एक विकेट प्राप्त केली, परंतु तब्बल 10 धावा खर्च केल्या. परंतु तसं पाहता पहिलं षटक 3 धावांचा हाताळलं होतं. संघाची एकूण धावसंख्या घे जीवदानीची या 4 षटकांचा खेळाचा विचार करता म्हणजे 2 षटकं झाले, 4 षटकाची मॅच आहे, परंतु आतापर्यंत धावसंख्या फक्त 13 पाहतोय. कदाचित ही धावसंख्या फार कमी असू शकते आणि आहे सुद्धा. मी तर म्हणतो की 35 ते 40 धावांचं टार्गेट जर सेट केलं ही फायटिंग मॅच असेल. विश्वनाथने 2 चौकार लगावले, त्याच्या बॅटमधून 12 धावांचा लेखाजोखा आम्हाला सांगतायत रवी मांजरे आमचे स्कोरर. तब्बल 7 चेंडूंना सामोरं गेला. दिनेश अगदी शून्यावरती बाद झाले. बघितलं आपण भाऊस सुद्धा जास्त वेळ थांबले नाहीयेत. प्रेक्षक नाराज झाले, परंतु हरकत नाही, त्यांची प्रॅक्टिस कमी असते मित्रांनो. त्यांचं कार्य वेगळं आहे. त्यांची समाजसेवा, राजकीय सेवा, क्रीडा सेवा, संप्रदाय सेवा, उद्योग सेवा ह्या गोष्टी त्यांच्या अगदी पसंतीत आहेत. परंतु हे क्रिकेटचं वेळ त्यांना अगदी दुरवती घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून तर अगदी आपल्या संघाला कसं पुढे न्यायचं, आपल्या असोसिएशनला कसं पुढे न्यायचं हे त्यांचं स्वप्न ते स्वतः पूर्ण करतायत. म्हणतात ना की स्वप्न आपलं असलं की आपलंच तर प्रयत्न पाहिजेत. कोणी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येऊ शकत नाही. म्हणून आपण ते प्रयत्न केले पाहिजेत की आपलं स्वप्न आपण कसं पूर्ण करू शकतो. आपला ध्यास, आपला श्वास आणि आपलं ध्येय, आपलं छंद, आपले जिद्द आपण त्या चिकाटीने वापरली पाहिजे. आणि तिथे मात्र जिद्दीने इथे हा जुदा संघ खेळतो, इथे जिद्दीने फटका लगावलाय. उंच टप्पा पडला, त्या दरम्यान 2 धावा इथे लुटला गेलेल्या आहेत. पूर्णपणे इथे तारांबळ उडाली थोडीशी आणि धावत पळत या 2 धाव पूर्ण केल्या. जलद गतीने समृद्धी मार्गाच्या वेगाने इथे 2 धाव पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या 15 वर. के जीवदानी इथे संघ प्रेक्षकांना बॅटिंग करतोय. दोन्ही पण संघाने आजच्या दिवसामध्ये एक सामना जिंकलाय आणि आज नुकताच उल्लेख केला राजू सरांनी की सेमीफायनल सुद्धा आपण खेळवणार आहोत. कारण कालचा दिवस गाजवला तो शैलेश कने प्रतिष्ठान बादशाह निंबोली संघाने. हो हो हो, चाबूक शॉट, कडक आवाज आणि तिथे झेल सुटलाय, चेंडू निसटलाय, डोक्यावरती हात. हे देवा, हे परमेश्वरा, हे हरिनाम, हे जगन्नाथम, हे क्या हुआ, मोये मोये.
मधून पाहण्याजोगा जो जो पाहिल असा चौकार आला आणि साहिल पुन्हा एकदा सज्ज. फुलटॉस लोअर फुलटॉस त्याला ड्राईव्ह केलं ताडव्या बॅटनी खूपच अगदी शफल होऊन आणि बघा तिथे फिल्डर पुन्हा चेंडू सोडतोय. ओ माय गॉड, बॅकअपला आला तिथे फिल्डर ज्याने झेल सोडला होता आणि सुटकेचा निश्वास नक्कीच टाकला कोंढेरीकरांनी. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघ, हे राम हे श्रीराम हे क्या हो रहा है असं आवाज येत असताना इथे धावसंख्या वेगाने फुलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेग आता धारण करणं गरजेचं आहे, कारण आता वेळ निघून चाललेत, चेंडू निघून चाललेत. इनिंगचे 9 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 21 वरती. या 15 चेंडूमध्ये आतापर्यंत धावसंख्या जोडली आहे 19 धावा. ही फार कमी समजली जाईल, परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो कुठली पण धावसंख्या विजयाची खात्री देत नसते, हे सुद्धा तुम्हाला नीटसं माहिती सुद्धा आहे. मग ती कमी असो किंवा जास्त असो, तुम्ही चांगलं इथे परफॉर्मन्स दिलं पाहिजे तिन्ही पण डिपार्टमेंटमध्ये, बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग असो. ये दॅट्स इट. ही फिल्डिंग महत्वाची. कॉटन बॉल, फलंदाज बाद. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेरून अगदी अँगल होऊन आला अगदी विकेट किपरकडे. बघा लागोपाठचे 2 डॉट, त्यामध्ये एक विकेट सुद्धा प्राप्त केली गोलंदाज सचिनने. सचिन फार नाव मोठं आहे. सचिन सचिन असा आपल्याला आवाज याचा, जयघोष व्हायचा सचिन मैदानामध्ये आल्यानंतर. सचिन सचिन. आणि इथे मात्र हा ड्राईव्ह केला आडव्या बॅटने. इथे विकेट किपरने उंच स्ट्रेच केलं स्वतःला आणि फलंदाजाला बाद केलं. काय स्ट्रेचिंग होतं विकेट किपरचं जबरदस्त विकेटमध्ये आणि सांघिक यश प्राप्त झालंय. विकेटचं पतन, रनआउट, फलंदाज बाद. सर आपले मेन खेळाडू अगदी दुसऱ्या संघामध्ये गेलेत, हरकत नाही. भाऊसांनी पुण्याच्या संघाची बांधणी करायचा धाडस जो केला आहे, काही काळामध्ये नक्कीच धाडसी संघ बनेलच, बलाढ्य बनेल. आणि का नाही आहे, स्वतःला कधी कमी समजायचं नसतं, समोरच्याला कमी समजायचं नसतं. जसा दुसरा संघ जो ओमसाई नावाने खेळतो त्याच्या विरुद्ध 2 हात झाले ते मला वाटतं उजुली संघाचे फायनलमध्ये धागापू या ठिकाणी. इथे मात्र 22 धावसंख्या झाली आहे आणि विकेटचं पतन झालं. या षटकामध्ये विकेट प्राप्त केली रोहितने आणि 9 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 3, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि नंतर आता 9 धावा. आणि आज शेवटचं षटक असेल म्हणजे 6 चेंडूमध्ये येणाऱ्या निदान 12 ते 15 धावा जरी जोडल्या तरी सुद्धा 35 ते 40च्या आसपास टार्गेट सेट होऊ शकतो. राजा आलेला आहे आणि राजाला इथे खूपच बाहेर चेंडू टाकला होता. राजाने ते षटक हाताळलं होतं. इकडे मिलन आहे, तिकडे राजा आहे, परंतु ते षटक पडत असताना भाऊसने सुद्धा तिथे हिंमत दिली त्या बॉलरला. बघितलं मी, बघत होतो की तो जिद्दीने टाक, व्यवस्थित टाक. 3 षटकार आले ते लागोपाठचे, तरी सुद्धा त्या पूर्णपणे जिद्दीला उतरून चिकाटीने बॉलिंग करून भाऊस शेलर तो सामना आपल्या खिशामध्ये पुण्यात वळून घेतला. याला म्हणतात निसटता विजय प्राप्त करणं. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या इथे 23 वरती पाहतो आपण. षटक क्रमांक शेवटचं सुरू असताना बॅटची कडा कडेकडे विकेट किपर जातोय आणि शॉर्ट थर्डमॅनला इथे कव्हर झाला. 1 धाव मिळाली, 2 धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचे आणि इथे बघा बलिदान कोणाचं, कोई करे और कोई भरे. फलंदाज बाद. मॅच बदलली, समोरचे प्रतिस्पर्धी बदलला आणि इथे जो संघ आधी 56 धावा ज्याने केल्या होत्या तो संघ थोडासा धावांसाठी संघर्ष करतोय असं म्हणू शकतो. धावसंख्या 23 वरती विकेटचं पतन झालं. 23 टर्न करायचा पूर्णपणे प्रयत्न केला गेला, परंतु हा मिस केला. ओ माय गॉड, इथे अगदी सुवर्ण संधी चालून आली होती बॅट्समनसाठी.
बॅट आणि चेंडूचं मिलन का करू शकला नाही हा मिलन. इथे हा फार लुजनर मिळाला होता शॉर्ट ऑफ लेंथ आणि डाव्या टीच्या बाजूने जात असताना इथे डॉट चेंडू काढला. गोलंदाज सुद्धा इथे सुटकेचा निश्वास टाकतोय. रोहित हा उडवला, टर्न केला, स्क्रब द विकेट. तिथे फिल्डर पोहोचतो वेगाने, एक टप्पा पडला, उचलला आणि तो उचलेपर्यंत निसटला चेंडू. परंतु 2 धाव ते समाधान मानेल, कारण मिलनला आपल्याकडे स्ट्राईक ठेवायचे असं पाहायला मिळतं आपल्याला. धावसंख्या 2 पुढे उलगड उडी मारत असताना 25 वर 25 26 येस 26 धावा बरोबर करेक्शन केलंय. 26 धावा अजून काय जोडावं लागतील, मोठे फटके आले पाहिजे, चौकार षटकार ते आले. अरे आला रे आला, डीप स्कस कव्हरला जबरदस्त ड्राईव्ह केलाय 4 धावांसाठी. ब्युटिफुल स्ट्रोक, 4 रन. वाव. फटका आणि क्लासिकल फटका म्हणू शकतो, याला म्हणतात मेरिटनुसार खेळणं. ज्या दिशेने टप्पा पडला त्या दिशेने तुम्ही चेंडूला मारणं म्हणजे तुमचं शॉर्ट सिलेक्शन अगदी अचूक आहे. लाजवाब फटका मारला मिलने, चौकार. धावसंख्या 30 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय ओव्हर द हेड ऑफ बॉलर. तिथे लॉंग ऑफ आहे, वेगाने येईल, 2दा पुढे करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी विकेट किपर एंडला चेंडू गेला, निसटलाय आणि इथे बचावला फलंदाज म्हणू शकतो. आणि वाईट थ्रो होता, उंचावरून जात असताना डोक्यावरून विकेट किपरच्या कव्हरिंग केलं बघा. एक फिल्डर लंगोटतो अक्षरशः. याला म्हणतात डेडिकेशन ऑफ द क्रिकेट. जान जाय पर वचन ना जाय. मी कोणतरी संघासाठी खेळायला आलोय, लंगडेन परंतु खेळेन, हे माझं क्रिकेटचं प्रेम आहे. माझ्या स्वार्थासाठी नाही, माझ्या पैशासाठी नाही, तर मी माझ्या गावासाठी खेळतो. जसे भाऊ सुद्धा सांगतात की पैशासाठी नव्हे, स्वार्थासाठी नव्हे, तर मी खेळतो माझ्या भावासाठी आणि माझ्या छंदासाठी. आणि तसा खेळ आपण प्रत्येकाने केलाच पाहिजे. धावसंख्या 32. हो हो हो, कडक आवाज, गोड साऊंड आणि चेंडूनी मारला मैदानाच्या बाहेर राऊंड. वाजवा टाळ्यांचा साऊंड करायचे, ठोका टाळ्या, षटकार. मस्त. एकोणचाळीस धावा
तिथे मात्र जमवले आणि 40 धावांचं लक्ष ठेवलंय के एस जीवदानी मानिवली या टीमनं मैदानाच्या आतमध्ये. आणि या धावांच्या लक्षाचा पाठलाग इथे करत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि बॅटर आनंद आणि कपिल आलेले आहेत. आणि सध्या तरी हे दोन बॅटर देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. सव्वीस जानेवारी येथे मध्ये तिरंगा चषक आयोजक विश्वास केणे सर यांच्या वतीनं पाहायला भेटल्यावर त्या स्पर्धेमध्ये आनंद आणि कपिल यांची चांगली जोडी जमली होती. चांगला खेळ त्यांनी दाखवला होता. कमबॅक झाला होता त्या दोघांचा. मात्र या मॅचमध्ये 40 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत दिनेश ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल रायझिंग अँड सरप्रायझिंग. 40 धावांचं संरक्षण करायचं आहे आणि पहिलाच बॉल आपण डॉट बॉल पाहिलात. काय जबरदस्त गोलंदाजी आहे दिनेशच्या वतीनं. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर दिनेशनं देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. इथे वळवलाय बॉल फाईनच्या दिशेने. फाईन लेग आतमध्ये थोडेसे स्क्वेअर होते. चेंडूचा पाठलाग केला जातो. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय दन 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 करत. 4 धावांसाठी चौकार. मागील मॅच मध्ये 61 धावांचं लक्ष ठेवलं होतं श्रीराम स्पोर्ट कोंढेरी टीमच्या अगेन्स्ट आणि ती मॅच मात्र जिंकली होती. पुन्हा बॅटची यश त्या ठिकाणी. आता मात्र विकेट किपरच्या हातामध्ये झेल. कपिलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर धावफलकावरती 4 धावा लागलेल्या आहेत. ओ इथे देखील फलंदाज बाद. ओ युटी आउट. आयाराम गयाराम फलंदाज बाद. राम केने यांना देखील जावं लागेल. बॅक टू द डगआउट. चा जर आपण उल्लेख केला तर एका बाजूला आत्मविश्वास आणि दुसऱ्या बाजूला आजच्या दिवसातील संघर्ष ही लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर या सालामध्ये कोंढेरी टीमनं त्यांचं अस्तित्व गमावलं होतं आणि आपण पाहिलं तर धावगावमध्ये इथे मात्र विजय ते पारितोषिक पटकावणारी टीम जय हनुमान ओझल यजमान या टीमला त्यांच्या होम ग्राउंडवरती पराभूत केलं होतं. तो आत्मविश्वास श्रीराम स्पोर्ट कोंढेरी संघानं मात्र मिळवला. मात्र आता पाहूया निलेश भाऊ शेलार यांचा संघ जो संघ देखील आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. आजच्या दिवसभरामध्ये त्या संघाने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. रामचंद्र केणे यांच्या जाण्यानंतर बॅटर आलेल्या मैदानाच्या आतमध्ये ऋतिक. धावसंख्या फक्त 4. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज दिनेश आहे. इथे मात्र हो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निलेश भाऊ होते.
त्यांच्या वरून बॉल ट्रॅव्हल झाले 4 धावांसाठी चौकार. ऋतिकच्या वतीनं आणि 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या 8 धावा. धावफलकावरती लागलेले आहेत. वॉट बॉलिंग, यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका उठाना पड़ता है. फलंदाज ऋतिक बॅक टू द डगआउट आणि गोलंदाज दिनेशला ही तिसरी सफलता. कार्य करता नक्कीच तुम्ही देखील फायनलमध्ये पोहोचू शकाल. आणि याया कुंगले, मी तर नक्की सांगेन की याया कुंगले देखील मॅचचा आनंद घेत असेल. अगदी छोटा मुलगा आहे. मनोज कार्वे सरांना देखील त्यांनी प्रभावित केलेलं आहे आणि त्याच्याकरिता त्यांनी ट्रॉफी देखील आणलेली आहे. तर याया, आपण जर टी व्ही स्क्रीनवरती या स्पर्धेचा आनंद घेत असाल तर आपण देखील या क्रीडांगणाच्या दिशेने या. तुमचे लाडके समालोचक मनोज कार्वे सर आमचे देखील लाडके समालोचक आहेत. परंतु तुमच्याकरिता त्यांचं प्रेम आहे की तुमच्याकरिता ट्रॉफी त्यांनी ठेवलेली आहे. जाऊया आता आपण मॅचकडे, जिथे गोलंदाजी मार्कवरती आता निलेश भाऊस या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहेत. बॅक टू दी बॉलर, हो इथे देखील आपण पाहू शकता या ठिकाणी बॅक टू दी बॉलर, अगदी हातावरती त्या ठिकाणी चेंडू. थोडासा हाताला देखील क्रॅम्प आला असावा. परंतु म्हणतात ना मित्रांनो की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो. तीच दहशत आणि तोच दरारा. पहिल्या षटकामध्ये दिनेशनं खूप चांगलं कार्य केलं. दिनेश भाऊ शेलार यांच्यावरती काही जास्तीचं धडपण नसेल. इथे मात्र चांगला फटका आपण पाहिलात सचिनच्या बॅटमधून. चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. एक धाव इथे मात्र मिळेल. एक धावेने सचिननं श्रीगणेशा केलेला आहे. आता ही बॅटिंग लाईनअप खूप मजबूत असेल. आता ही भिंत तोडणं फार गरजेचं असेल. परंतु हा कारनामा केलेला आहे निलेश भाऊ शेलारने. आपण पाहिलं मागील मॅचमध्ये अगदी विनिंग गोलंदाजी आपण त्यांच्या वतीनं पाहिली. इथे त्यांना कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. सध्या तरी त्यांनी 2 धावा खर्च केलेल्या आहेत. इथे चांगला फटका आपण पाहू शकाल आणि चेंडू सीमा पार. बॅटर आनंदच्या बॅटमधून 6 धावा षटकार. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटला. बॅक ऑफ दी लेंथ टाकण्याचा प्रयत्न होता. मी तर म्हणेन की त्या ठिकाणी स्क्वेअर लेग वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षक होते. सो त्या अनुषंगाने झेल प्राप्त झाली असती, परंतु तसं काही घडलं नाही. 6 धावा मिळाल्या. 6 धावाच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती लागलेल्या आहेत 16. इथे मात्र हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटलाय. इथे चांगला बॉल आपण पाहू शकाल. अप्रतिम हा बॉल आपण पाहिलात. संघर्षाची पराकाष्ठा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. धावसंख्या 16 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. 7 धावांवरती आनंद खेळतोय. त्याच्या सोबतीला सचिन आहे जो 1 धावेवरती खेळत आहे. हा बॉल वाईड आहे. जास्तीचा अँगल त्या ठिकाणी बनलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल हा बॉल, कारण की खूप चांगला अँगल त्या ठिकाणी बनवलेला आहे. पडल्यानंतर बॉल खूपच अँगल झाला. व्हाईट बॉल पंचांनी देखील घोषित केलेला आहे. धावसंख्या 17 या आकड्यावरती धावा लागलेल्या आहेत. आकारा बॉल आहे आणि इथे मात्र सेंडू सीमा पार. गगनभेदी गगनचुंबी बिग षटकार.
या षटकात मी तर म्हणे की प्रत्येक धावांवरती आत्मविश्वास श्रीराम स्पोर्ट कोंडिरी टीमचा वाढेल आणि प्रत्येक डॉट बॉलने आत्मविश्वास या ठिकाणी वाढेल के एस जीवदानी मानिवली या टीमचा. क्षेत्ररक्षणाचा आपण थोडासा विचार करूया. या ठिकाणी ऑनसाईडला जर आपण पाहिलं सचिन करिता वाईटिश लॉंग ऑन मिड विकेटच्या दरम्यान आणि स्क्वेअरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. फटका तिथे आपण पाहिलं तर फसलेल्या परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे, पोहोचू शकले नाही आहेत. एका टप्प्याने नव्हे तर दुसऱ्या टप्प्याने चेंडू जोपर्यंत फेकतील दरम्यान 2 धावा इथे पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन सरसावेल. धावा लागलेले तब्बल 25. सचिन तो देखील आता मोठे फटके जाऊन मॅच फिनिश करण्याचा त्याचा मनसुबा त्यांनी सिद्ध केलेला या फटक्यानिशी आपण पाहिलं तर. दुसऱ्या बाजूला सुमितला देखील संधी आहे विकेट प्राप्त करण्याची. इथे पुन्हा हवाई सफर झालाय. वाईटिश लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत आणि फलंदाज बाद. सचिनची खेळ इथे समाप्त. आदिनाथ सचिन हे वर्ष आपण पाहिलं तर या सालामध्ये गोलंदाजीमध्ये चांगलं कार्य होत आहे सचिनचं, परंतु बॅटिंग तिथे की काही प्रभावशाली होत नाहीये. परंतु सध्या तरी आता या मॅचमध्ये पुनरागमन या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाहू शकाल की एस जीवदानी मानिवली या टीमनं. जीत के खातिर बस जुनून चाहिए जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, ये आसमान भी आएगा जमीन पर बस इरादों में जीत की गूंज चाहिए. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज ही मॅच जिंकण्याकरिता श्रीराम स्पोर्ट कोंडेरी या टीमला. इथे चेंडूचा पाठलाग केला जातोय. जास्तीचा बाहेर बॉल आला. वाईट बॉल आपण पाहू शकाल. धावसंख्येत थोडासा भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती 4 गड्याच्या मोबदल्यात. क्रिकेट आहे आपण पाहिलं त्या ठिकाणी 40 धावांचं मापक असं लक्ष मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 10.0च्या सरासरीने जावं लागेल. परंतु सध्या तरी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. ओ व्हॉट अ बॉल, काय बॉल आहे. रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच हा बॉल पाहूया. गोलंदाज सुमितचा हा बॉल जबरदस्त बॉल, लाजवाब बॉल आपण पाहू शकाल. चांगला चेंडू सुमितच्या वतीनं आपण पाहू शकाल. पुढचा बॉल इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि पकडलाय झेल. फलंदाज फेल होत असताना धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. आता परतेल बॅटर आदिनाथ. बाजी करणं फार गरजेचं आहे. या मैदानावरील श्रीराम स्पोर्ट कोंडिरी टीमला देखील रवी भाऊ थोड्याशा पळवाटा ठाऊक आहेत, चोरवाटा ठाऊक आहेत. गॅप शॉट सिलेक्शन करणं फार गरजेचं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. आदिनाथ देखील परतीचा प्रवास त्यांनी केला आणि सुमित इथे हा बॉल देखील जबरदस्त आपण पाहू शकाल. इथे आपण जर पाहिलं तर आत्मविश्वास ज्या टीमचा उंचावलेला आहे मैदानाच्या आतमध्ये की जीवधानी मानिवली टीम आता संघर्षाला देखील मात होत आहे. आता चेंडू शिल्लक असतील इथे 7 आणि जिंकण्याकरिता 14ची गरज आहे. काय बॉलिंग आहे सुमितची. ही गोलंदाजी नक्कीच प्रेक्षकांना आवडली असेल तर टाळ्या होणं फार गरजेचं असेल. या गोलंदाजीसाठी ड्राईव्ह केलेला बॉल फटका आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू डीपमध्ये सरकलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. ब्रेक लावण्यात आले त्या ठिकाणी. गाड्या सुटल्या होत्या जरूर पण ब्रेक लावण्यात भाग पडलं. क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम पाहायला भेटलं आणि आता शेवटचे 6 बॉल जिंकण्याकरिता
13 धावांची गरज आहे. क्या ये मॅच तेरा, क्या ये मॅच मेरा येणाऱ्या 6 बॉल मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तत्पूर्वी आपण देऊया डीजेला संधी. तुझं थँक्यू सो मच. अंडर 19ची मॅच देखील सुरू आहे. 385 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत भारतीय संघाच्या. आपण पाहू शकता या वैभव सूर्यवंशी यांनी 175 धावा त्या मॅचमध्ये ठोकलेल्या आहेत. अजूनही आपण जर पाहिलं तर दोन षटकांचा खेळ इथे मात्र अजूनही आहे. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी होत आहे. आतापर्यंत 2 स्पेल इथे मात्र मॉर्गनने टाकलेले आहेत. 2 विकेट मात्र घेतलेले आतापर्यंत. आणि भारतीय संघ जर आपण पाहिलं तर नक्कीच 400चा पल्ला गाठू शकेल. 385 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. आणि प्रेक्षक देखील आपण पाहू शकता या मॅचचा आनंद घेत आहेत. 8 गडी बाद झालेले आहेत. इथे कट केलाय बॉल. इथे मात्र चेंडू बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये ट्रॅव्हल झाल्या डीप मध्ये. एकच धाव इथे मात्र मिळेल कौशिकला. कौशिक 14 धावांवरती खेळतोय आणि त्याच्या सोबतीला आणि अंडर 90ची मॅच आपण पाहिली आणि मॅचचा आनंद देखील घेत आहेत आमचे मनोज कारवे सर. आता 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. ही मॅच देखील दमदार आपण पाहू शकाल आणि इंटरनॅशनल मॅच पेक्षा ही दर्जा उंचावणारी ही मॅच आपण पाहू शकाल. शेवटचं षटक आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मिलन आणि स्ट्राईकला मच्छिंद्र. नॉन स्ट्राईक एंडला आनंद आहे. अजून या मॅचचा जर अनुमान लावला तर अजूनही मी तर म्हणेन की कोणतीही टीम या मॅचमध्ये कमबॅक करू शकते अनुमान लावला तर. परंतु क्रिकेट आहे, जितका जुना तितका नाविन्यतेनं भरलेला हा खेळ आहे. म्हणूनच क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ आणि मॅचमध्ये कमबॅक करणं मी तर नक्कीच खासियत समजेन के एस जीवदानी मानवली या संघाची. कारण की ज्याप्रमाणे अशा मोमेंटला मॅचमध्ये गेम चेंज करणारी ही टीम आहे. दुसऱ्या बाजूला आता आनंद स्ट्राईक वरती आलाय आणि इथे देखील आपण पाहू शकाल विकेट सॅक्रिफाईस झालाय. मच्छिंद्र आपल्याला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. देखील खेळवणार आहोत. शैलेश केने, प्रतिष्ठान बादशाह, 11 निंबवली टीम देखील येऊन धडकलेली आहे. ती टीम देखील मॅचचा आनंद घेत आहे. ते आता पाहणार आहेत की कोणता संघ आमच्या समोर येऊन धडकेल. 5 बॉल आणि आता 13 धावेची गरज आहे. 5 मध्ये 13चं समीकरण आणि स्ट्राईकला आपण पाहू शकता मिस्टर आनंद की ज्याच्या बॅटमधून त्यांनी देखील आतापर्यंत 13 धावा काढलेल्या आहेत. आणि आता पुन्हा 3-13 होतील का हे नक्कीच पाहायला भेटेल. 5 चेंडूमध्ये त्यांनी देखील 13 धावा काढलेल्या आहेत. आता उर्वरित या 5 बॉलमध्ये पुनश्च त्याला ते समीकरण पुनश्च हिस्ट्री को रिपीट करना पडेगा. पाहूया या मॅच मध्ये आता. आणि त्याच्यासमोर मिलन आहे. 5 चेंडू शिल्लक. इथे मात्र डेड बॉल आपण पाहू शकाल. मिलन थोडासा चतुराई करण्याचा प्रयत्न करतोय अशा मोमेंटला. 5 मध्ये 13चं समीकरण आहे. पूर्णशः इथे मात्र आपण डेड बॉल पाहिलं. दडपण आहे कारण की हाय व्होल्टेज मॅच आहे. दुसऱ्या बाजूला आनंद ज्याने देखील मोठी फटकेबाजी केलेली आहे. शब्द आहे मॅच मध्ये काही होऊ शकेल. इथे मात्र चांगला फटका पाहू शकाल. चेंडू कुठे जाईल आणि सीमा पार 6 धावांसाठी.
टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज मिलनचा, कारण की त्याला ठाऊक होतं त्या ठिकाणी डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. परंतु इथे मात्र आपण पाहू शकता या अगदी दर्जेदार शॉट सिलेक्शन, मधुर ध्वनी प्राप्त झाली आनंदच्या बॅटमधून. 6 धावा धावपलकावरती लागत असताना धावसंख्या 33. इथे पुनश्चा चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. आता पुनश्चा चेंडू सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा हा आलाय षटकार. विजयाकरिता 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आनंद 1 धाव इथे मात्र एकवटलेली आहे आणि इथे मॅच देखील फिनिश झालेली आहे. हार्दिक शुभेच्छा असतील श्रीराम स्पोर्ट खोंडेरी आणि हार्ड लक टफ लक KS जीवदानी टीम. हार्ड लक टफ लक निलेश भाऊस शेलार आणि हार्ड लक तुमची टीम. आणि दरम्यान आपण या ठिकाणी आनंद आपण मंचावरती या. मानुली संघाच्या वतीनं आज निलेश भाऊ शेलार देखील इन अँड ऍक्शन मध्ये होते. निलेश भाऊ शेलारने देखील खूप चांगला खेळ दाखवला, परंतु अंतिम क्षणापर्यंत त्यांच्या संघाला काही सावरू शकले नाही, कारण की क्रिकेट आहे. एक ना एक संघ देखील पराभूत होत असतो. दादांना त्या भाऊसला देखील ठाऊक आहे. आणि चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. नो डाऊट आनंद ज्याच्या बॅटमधून तब्बल 25 धावा आल्या, तर आनंद आपण या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण घ्यायची आहे. आणि आता श्रीराम स्पोर्ट कोंडेरी आमच्या न्यूझीलंड टीमला सचिन नाही आज आनंदच तारेल हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेले आहे. तर या मिस्टर आनंद आपण यास आनंद देखील आलेले आहेत. आपण देऊया या ठिकाणी सुरेशजी कांबेरे यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी आनंदला. तर या ठिकाणी एक आपण सन्मान घेतोय. आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री विश्वनाथजी माडी. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. सुरेशजी कांबेरे यांच्या शुभ हस्ते एक मायेची उबदार शाळ आपण त्या ठिकाणी देतोय. श्री विश्वनाथजी माडी यांना मायेची उबदार शाळ आणि हा सन्मान चिन्ह पुढील वाटचालीकरिता देखील आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा असतील. आणि आमचे निलेश दादा भाऊ शेलार यांना देखील पुढील वाटचालीकरिता हार्दिक अशा शुभेच्छा. आणि आपण देवेश सुतार संजय सुतार यांचे भाचे आहेत, तर आपण त्या ठिकाणी एक ट्रॉफी देऊया. जी ट्रॉफी मनोज खारवे सरांनी अयानला देखील, अयान कुंगलेला देखील ट्रॉफी आणलेला आहे. अयान आपण देखील ऑन स्क्रीनवरती असाल तर या आपण देखील यायचं आहे. क्या बात आहे. देवेश आनंद कांबेरे, ऑल द बेस्ट. परंतु नक्कीच देवेश, मी तर म्हणेन की क्रिकेटच्या पटलावरती तू देखील चांगली क्रिकेट खेळशील आणि त्या अनुषंगाने ट्रॉफी मिळवशील अशी आशा आपण व्यक्त करणार आहोत. आणि आपली जर्सी देखील विराट कोहलीची आहे. क्या बात आहे. मनोज कार्वे सर खऱ्या अर्थानं नक्कीच या कॉमेंट्री क्षेत्रातील एक क्रिकेटचे देवतच आहेत आणि सातत्याने मी देखील त्यांना पाहून प्रभावित झालेलो आहे. इथे मात्र टॉस देखील संपन्न झालेला आहे. आपण पाहिलं तर टॉस जिंकला आहे कोंडेरी या टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय. पुढील मॅच दमदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल.